रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे एकादशी आणि त्यासोबत आहे संक्रांत, त्यामुळे आज फक्त आहे खिचडी, ती पण शिवमसाठी। शिवमचे पप्पा आता सध्याला अजून नाही घरामध्ये आलेले। खरं सांगायचं म्हटलं तर माझ्याकडं यावर्षी संक्रांतीला घालायला नवीन साडी होती, अगदी कोरी सुंदर अशी काठापदराची एक होती आणि एक अशी डिझायनर होती। आणि आता नको म्हटलं नवीन घालायला, हिचा पण वापर झाला पाहिजे। मग ही दीदीच्या लग्नात घातलेली होती मी, ती मी घालणार आहे आत्ता। आता डायरेक्ट आवरल्यावरच भेटू। नाही पप्पू का काय करतात, दादू आलाय न्यायला, तुम्ही चालले तिकडे। तर ना आता कोणाला पटेल कोणाला नाही पटणारी गोष्ट, पण मी माझ्या बुद्धीला पटेल आणि माझ्या म्हणजे ज्यांना मी महत्त्व देते त्या लोकांचं मी बोलणं ऐकते। तसं तर माझा 4th डे होता, 4था दिवस होता आणि मग म्हटलं जायचं की नाही जायचं व्यवसायाला असा प्रश्न होता। पण ना मी माझ्या सासूबाईंच्या गुरुवाई राहतात इथं, आता मोठ्या आहेत वयाने मानाने, पण त्या मला म्हटल्या चालतं तू जा, 2 वेळा आंघोळ कर, असं काही काही मासिक नियम सांगितले। आणि आमच्या बहिणीच्या गावाला बी असं आहे, त्यामुळं मग मी गेले। समाज बदलतोय, विचार बदलतात, ह्याचं चांगलंच वाटते, पण मी बऱ्यापैकी पाळतेच। असं देवापर्यंत जात नाही, इतक्या अशा गोष्टी मी काही पाळत नाही, पण देवापर्यंत जात नाही एवढं मात्र नियमधर्म मी पाळते। तर आता ह्याच्यावर तुम्ही काही कमेंट करताल हे नकाच करू शक्यतो। तसा तर आजचा मुहूर्त 3 वाजता सांगितलं होतं दादासाहेब, काय काय बायका आल्या बसून, आता वाजलेले आहेत 3:15। आता काय हरकत। तर हा व्हिडिओ ना पोस्ट करायला मला खूप वेळ लागला, त्यानंतर मी 3 वेळा व्हिडिओ हा पोस्ट केला आहे बरं, पण मॉनिटायझेशन दाखवत नाही आहे। एकतर व्हिडिओ काढणं होत नाही, त्यातनं काढला तर तो एडिट करणं होत नाही, त्याच्यानंतर तो मला पोस्ट करणं होत नाही, त्यात परत मॉनिटायझेशन होत नाही। म्हणजे हे सगळ्या गोष्टी खूप माझ्यासाठी त्रासदायक झाल्या। पण म्हटलं एकदा व्हॉइस ओव्हर देऊन बघावा। याआधी मी आता खूप मोठा आहे ब्लॉग म्हणून व्हॉइस ओव्हर नाही दिला, म्युझिक लावलं होतं, कदाचित ते म्युझिक मॉनिटायझेशनला अडचण येत असेल असं मला तरी वाटतंय, त्यामुळं मग मी व्हॉइस ओव्हर द्यायचं ठरवलं। आता ना वाण घेतल्याच्या नंतर इथं पहिले तर खाली खणाची पूजा करायची आधी आणि त्यानंतर तुळशीची पूजा करायची। खरी मजा गावाकडे असते बरं संक्रांतीची, पण आता दरवर्षी गावाला जाणं तर काही शक्य नाही आहे आणि मंदिरात जाणं। आणि आता यावर्षी इकडे येण्याचं कारण हे होतं बरं, खरं सांगायचं तर आमच्या इथल्या मंदिरामध्ये ना लय म्हणजे लय गर्दी होती। मंदिर छोटंसं आहे आणि दुसरं म्हणजे यावर्षी त्या मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे, त्यामुळं मंदिर पाडण्यात आलेलं आहे। याआधी छोटा मिनी ब्लॉग टाकला होता ना, त्यामध्ये मी सांगितलं होतं की मंदिर पाडले म्हणून। मग मी म्हटलं की जाऊ दे इकडंच जाऊया। सगळ्यात आधी तर माझ्या राजाला, ज्याच्यामुळं मंदिरं आहेत आणि मंदिरावर कळस आहे, माझ्या राजाला पहिलं तर तिळगुळ दिले आणि नमस्कार केला, मुजरा केला राजांना। त्यानंतर विठू माऊलीचं दर्शन घेतलं आणि पहिलं तर माझ्या जाऊबाईंनी पूजा केली। आता तिला एवढं व्हिडिओचं एड नाही आहे, पण माझ्यामुळं बऱ्यापैकी तिला भेट लागले, त्यामुळे आधी तिचा व्हिडिओ काढला आणि माझ्या वेळेला खूप म्हणजे खूप गर्दी झाली, तरी पण माझ्या मनासारखा नाही झाला, पण ठीक आहे चला, माझे काही सारखे व्हिडिओ असतात, तिचा व्हिडिओ असणं खूप महत्त्वाचं असं मला तरी वाटतं, कारण मी सोबत असले तरच ती व्हिडिओ काढते, असे काही काढत नाही एवढे व्हिडिओ। तिची मुलगी काढती, पण आता मुलींचं कसं आहे त्यांच्या मूडनुसार असतं, त्यामुळं तिचा व्हिडिओ आधी मी काढून घेतला, छान अशी पूजा करून घेतली। आता प्रत्येक गावाला आपल्या आपल्या वेगळ्या प्रथा आणि वेगवेगळ्या पद्धती आणि प्रथा आहेत, त्यामुळं तुमच्याकडं कशी पद्धत आहे। आणि खरं तर ना मला व्हिडिओमध्ये म्हणजे पदर वगैरे डोक्यावर घ्यायचा होता, पण पदर घ्यायला काय झालं, ही साडी एवढी डेंजर आहे ना बापरे, पदर घ्यायलाच येत होता, मग बांध देताना फक्त पदर घेतला। आता ठरवलेलं आहे की अजिबात असल्या साड्या घ्यायच्या नाहीत काठापदराच्या, त्या साड्या नेसायला त्रास करतात आणि म्हणजे बघा आता आपण ज्या नवीन निघाल्यात ना त्या टाईपच्या साड्या घ्यायच्या ठरवले की माझ्या तर आयुष्यात आता ही असली साडी मी परत घेणार नाही, तर एवढी कॉस्टलीची। आणि तिला मी बरेच म्हणजे खर्च पण केला, ब्लाऊज शिवला याच्यावरचा, त्यावेळेस त्याला 1800 रुपये गेलेला आहे ब्लाऊजला शिलाईला, वर्क केलं त्याला नथचं। आणि
एवढं काही केलं नाही, पण साडी पण तेवढीच कॉस्टची होती. आता कॉस्ट नको बाई सांगायला, परत तुम्ही म्हणताल की त्यामुळं साडीची प्राईस नाही सांगत. पण परत मात्र मी असली साडी घेणार नाही. प्रयत्न करील साध्या सिंपल साड्या घ्यायच्या. हिने मला खूप त्रास दिला मंदिरामध्ये. खरं सांगायचं तर मला सगळ्या महिलांनी ओळखलं बरं. मी होळकरवाडीला गेले होते. इथल्या सगळ्या म्हणजे सगळ्या अगदी होळकर, इथले बरेच जे नावं आहेत, आता कसं सांगू, होळकर पाटील किंवा जे काही गुले बाणगिरे किंवा अजून एक नाव होतं जे माझ्या तोंडावर येत नाही आहे, या ताईंनी मला ओळखलं. आणि खरं तर हा व्हिडिओ टाकायचं एकच कारण होतं की या सगळ्या बायका मला ओळखत होत्या आणि त्या बायका अशा म्हणत होत्या की तुम्ही टाका व्हिडिओ, टाका व्हिडिओ. आता यातल्या ज्या ताई होत्या, एकच ताईंनी माझा नंबर घेतला, त्या नाही आहे त्याच्यामध्ये ब्लॉगमध्ये, पण इन्स्टाच्या व्हिडिओमध्ये त्या आहेत. बऱ्याच साऱ्या महिलांनी मला ओळखलं आणि याने उत्साहाने माझ्यासोबत व्हिडिओ काढला. म्हणून एवढे दिवस झाले तरी मी हा व्हिडिओ परत पोस्ट करत आहे की जेणेकरून त्यांनाही वाटायला पाहिजे की त्या सांगतात सगळेजणी की ताई आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, व्लॉग बघतो, म्हणून मी हा व्हिडिओ पोस्ट केला. आणि भारी होतं. इकडं मंदिर खूप मोठं होतं आणि अगदी खेडेगावात आल्यासारखं असं वाटत होतं. खूप छान वाटत होतं. आईकडं आल्यासारखं वाटत होतं. मोकळं मोकळं असं मंदिर, बाहेरचं वातावरण असं शेतीचं असल्यासारखं होतं. त्यामुळे इथं फार छान वाटलं. पुढच्या वर्षी इकडेच जायचा प्रयत्न करूयात. पण मला कधीतरी एकदा ना मंदिरात संक्रांत साजरी करायची आहे. मंदिरात म्हणजे असं एक वर्ष मला आळंदीला जायचं होतं किंवा इतरत्र कुठेही मंदिरात, छान मोठ्या मंदिरात जिथं खूप सारी गर्दी असावी, खूप सगळ्या शहरातल्या महिला याव्या आणि तिथं जावं अशी माझी इच्छा होती. पण अजून तरी ते झालेलं नाही आहे. पण एक दिवस कधीतरी नक्कीच जाऊयात की संक्रांतीला मंदिरात जाणं असावं. तर ही माझी जाऊ छोटी आहे तशी, पण आम्ही दोघी सारख्याच दिसतो. एवढी छोटी 2 वर्षांनी लहान असेल आणि आमचं लग्न झाल्याच्या नंतर तिचं लग्न 1.5 वर्षांनी वगैरे झालेलं आहे. हिच्या लग्नात आम्ही नव्हतो. त्याचं कारण मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. पण अजून काय, तर इथं सगळ्या महिलांचं इथं ओसून झाल्याच्या नंतर आम्ही बाहेर खूप वेळ बसलो. तिथंही खूप सगळ्या महिला होत्या आणि एकादशी असल्यामुळं काय आज एवढं असं काही जेवायला पुरणपोळी किंवा अशा काही गोष्टी नव्हत्या. तिळाच्या पोळ्या पण केल्या नाहीत एकादशीला. आता कोण म्हणतं लंगडी एकादश करा किंवा काही करा. तुम्हाला माहिती आहे का लंगडी एकादश म्हणजे काय? लंगडी एकादश म्हणजे सकाळी उपास करायचा आणि संध्याकाळी जेवायचं असं काहीतरी असतं. पण मी तर नाही केली, कारण मी ही होती ना आमच्याजवळ राहायला. आता ही होळकरवाडीला राहायला गेली आणि आता लांब गेली. पहिले जवळ होती त्यावेळेस मात्र आम्ही रोज एकादशी करायचो. म्हणजे 15वाडी एकादश आम्ही दोघी करायचो. जवळ असल्यामुळे ही सांगायची आणि दरवेळेस हिच्या हातची आई ती वरई खायची जाऊन, खिचडी खायची जाऊन. हे सगळं ठरलेलं होतं. मी कधीच एकादशीला फराळ घरात केलेलं नव्हतं. आजही तसंच केलं. देवाला नैवेद्य दाखवलं तिने, म्हणजे वरईचा आणि दह्याचा. त्यासोबत बऱ्याच महिन्यांनी म्हणजे 1 वर्ष 6 महिन्यांतरी हिच्या हातची वरई खाण्याचा योग आला. जिच्या हातच्या वरईला फार प्रचंड चव असते. बाकी गोष्टी मला पण येतात खूप छान छान, पण हिच्या वरईला काही वेगळी चव आहे. मग वरई खाल्ली आणि त्यानंतर मी निघालेले आहे माझ्या घरी. आपण चाललोय दादा, तू आपल्याला कशाला टाक करू? चाल ना बसू का दादा? सीट मोठी लंबी. मग तुम्ही तिघं चौघं बसत होता तुम्ही. थांब साडी घेऊन. हे घालायला जेवढा वेळ लागत नाही ना तेवढं काढायला वेळ लय कंटाळा आला आता काढल्याशिवाय भाग नाही आणि काम केल्याशिवाय भाग नाही. भरपूर काम आहे. आज स्वयंपाक केला नाही, एकादशी आहे म्हणून. आता पहिला तर स्वयंपाक करावा लागेल आणि नंतर मग आता मित्र वरही खाऊन आले. आता मला ह्यांच्यासाठी स्वयंपाक करावा लागेल. चला तर मग, तशी छान गेली आजची संक्रांत. तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. संक्रांतीच्या तिळगुळ घ्या, गोड बोला आणि सगळ्यांशी चांगलं राहा. कारण आयुष्याचा काही भरोसा नाही आहे, बरोबर आहे. खूप आज वडिलांची आठवण झाली. वडिलांपेक्षा जास्त आईची आठवण झाली की असं वाटलं आई माझी. आज आईचा फोन उचलायची हिंमत व्हाय नाही. आताच फोन येऊन गेला माझ्या भाऊजीचा. आमच्या आईला खूप म्हणजे खूप आवड होती आणि कुणाला बी बघा नाही असं कधी भरलेलं कपाळ आणि हे सगळं आवडतच ना. माझ्या आईला आज बघायची इच्छा नाही आणि आज नको वाटते आईला फोन करायला. तिचा 2 वेळा फोन आला मला, पण मी फोन तिचा उचलला नाहीये. असं एक क्षण असं होत नाही, आपण आनंदी राहतोय सगळे, गेलेल्यांच्या मागं जायला येत नाही, पण असं एक क्षण सुद्धा नाहीये की त्यांना विसरत नाही, वडिलांना आणि आईलाही विसरता येत नाहीये. मी सकाळीच आईला म्हणजे माझ्या भाऊजीला बोलले की
आई म्हणजे आज आईला खूप वाईट वाटेल. रोज वाटत असेलच आईला वाईट, पण आज जर असंच वाटत असेल का की संक्रांत खूप साऱ्या आयुष्यातली आता पहिली संक्रांत आहे जी माझ्या वडिलांनंतरची संक्रांत आहे. तर आता ही वेळ कोणावरच यायला नाही पाहिजे. तर इमोशनल झालं तरी ते काय आता परत येण्याच्या मार्गावर गेलेलं नाही. फार आठवण आली आज वडिलांची. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. राम राम, जय साऊ.